नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे IMT फार्मा युट्यूब चॅनलमध्ये. आपण मागील काही दिवसापासून बघत आहोत IMT क्वेश्चन सिरीज. तर आजचा आपला विषय आहे फार्मास्युटिक्स, जो डिप्लोमा फर्स्ट इयरचा विषय आहे. तर वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या IMT क्वेश्चन. आपला जो फर्स्ट IMT क्वेश्चन आहे तो आहे राईट शॉर्ट नोट ऑन हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ फार्मसी प्रोफेशन रिलेटेड टू फार्मसी एज्युकेशन अँड फार्मसी प्रॅक्टिस. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय, फार्मसी प्रोफेशनची हिस्ट्री आणि डेव्हलपमेंट लिहायचे, बट कशा रिलेटेड? फार्मसी एज्युकेशन आणि फार्मसी प्रॅक्टिस रिलेटेड. आपला जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे डिफाईन साईज सेपरेशन अँड एक्सप्लेन प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन वर्किंग अँड युजेस ऑफ सायक्लोन सेपरेटर विथ नीट लेवल डायग्राम. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय, साईज सेपरेशनला डिफाईन करायचंय, देन सायक्लोन सेपरेटरचे कन्स्ट्रक्शन लिहायचे, वर्किंग लिहायचे, प्रिन्सिपल लिहायचे, युजेस लिहायचे आणि नीट लेवल डायग्राम पण काढायचं. आपला जो थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे एनलिस्ट व्हेरियस ऑफिशियल अँड नॉन ऑफिशियल इव्हॅल्युएशन टेस्ट ऑफ टॅबलेट्स, एक्सप्लेन डिसइंटिग्रेशन टेस्ट अलॉंग विथ ॲपरेटस. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय, काही टॅबलेटच्या इव्हॅल्युएशन टेस्ट असतात, ऑफिशियल नॉन ऑफिशियल, ते आपल्या इथे एक्सप्लेन फक्त एनलिस्ट करायचे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय, जी टॅबलेटची डिसइंटिग्रेशन टेस्ट असते तिला ॲपरेटस सहित एक्सप्लेन करायचे. आपला जो फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे डिफाईन कॅप्सूल, डिस्क्राइब द प्रोसेस इन्व्हॉल्व इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हार्ड जिलेटिन कॅप्सूल. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय, कॅप्सूलची डेफिनेशन तर लिहायची, बट आपलं जी हार्ड जिलेटिन कॅप्सूल असते याच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जी काही प्रोसेस इन्व्हॉल्व असते ते सुद्धा आपल्याला इथे डिस्क्राईब करायची. आपला जो फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे डिफाईन ऑइलमेंट, क्लासिफाय ऑइलमेंट बेसिस. या क्वेश्चन मध्ये ऑइलमेंटची डेफिनेशन लिहायची, देन ऑइलमेंट बेसिसला क्लासिफाय करायचे. आपला जो सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन वर्किंग ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस अँड युजेस ऑफ मिल वर्किंग ऑन द प्रिन्सिपल ऑफ बोथ इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन. आपलं जे बॉल मिल असते ती दोन प्रिन्सिपलवर वर्क करते, ती म्हणजे काय, एक इम्पॅक्ट आणि एक ॲट्रिशन. तर ह्या दोघांना कन्सिडर करून आपल्याला काय करायचं, बॉल मिलचं कन्स्ट्रक्शन लिहायचं, वर्किंग लिहायचे, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि युजेस. आपला जो सेव्हन्थ नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे एक्सप्लेन प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन वर्किंग अँड ऍप्लिकेशन ऑफ सिल्व्हरसन मिक्सर. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं, सिल्व्हरसन मिक्सरचं प्रिन्सिपल लिहायचे, कन्स्ट्रक्शन लिहायचे, वर्किंग लिहायचे आणि ऍप्लिकेशन लिहायचे. आपला जो 8 नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे डिफाईन पेरेंट्रल, स्टेट एनी 3 आयडियल प्रॉपर्टीज, डिफरन्शिएट बिटवीन स्मॉल व्हॅल्यूम पेरेंट्रल्स अँड लार्ज व्हॅल्यूम पेरेंट्रल्स. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय, पॅरेंट्रलची डेफिनेशन लिहायची, पॅरेंट्रलचे कोणतेही 3 आयडियल प्रॉपर्टीज लिहायच्या, देन स्मॉल व्हॅल्यूम पॅरेंट्रल आणि लार्ज व्हॅल्यूम पॅरेंटलला डिफरन्शिएट करायचे. आपला जो 9th नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे डिफाईन नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टम, हाऊ विल यू क्लासिफाय इट, राईट इन ब्रीफ अबाउट एक्झाम्पल्स अँड चॅलेंजेस. या क्वेश्चन मध्ये आपला नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टम म्हणजे NDDS म्हणजे काय, याला आपल्याला डिफाईन करायचंय, आणि आपल्या NDDS ला क्लासिफाय पण करायचंय, आणि जे काही NDDS चे एक्झाम्पल्स आहे आणि NDDS ला जे काही चॅलेंजेस आहेत ते सुद्धा आपल्या क्वेश्चन मध्ये लिहायचे. आपला जो 10th नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे डिफाईन साईज रिडक्शन अँड डिस्कस द कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ डबल कोन ब्लेंडर. या क्वेश्चन मध्ये आपला साईज रिडक्शनची डेफिनेशन लिहायची, त्यानंतर आपला साईज डबल कोन ब्लेंडर आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग लिहायची. आपला जो 11th नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे डिफाईन करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, स्टेट इम्पॉर्टन्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ CGMP. या क्वेश्चन मध्ये आपला करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसची डेफिनेशन लिहायची आणि CGMP म्हणजे करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसचे इम्पॉर्टन्स आणि ऑब्जेक्टिव्ह पण लिहायचे. आपला जो 12th नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे बघा, गिव्ह द प्रोसिजर ऑफ प्रिपरेशन, स्टोरेज अँड युजेस ऑफ स्मॉल पॉक्स वॅक्सिन युजिंग ॲनिमल किंवा राईट अ नोट ऑन BCG वॅक्सिन. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय, प्रोसिजर लिहायची कशाची, जे स्मॉल पॉक्स साठी जे काही वॅक्सिन बनतात त्याची प्रिपरेशन लिहायची, स्टोरेज लिहायचं आणि युजेस लिहायचे. आणि जर तुम्हाला असा जरी क्वेश्चन पाहायला भेटला पेपरमध्ये तरी तुम्हाला काय करायचंय, सेम उत्तर लिहायचे. आपला जो 13 नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे राईट अ शॉर्ट नोट ऑन फ्लुडाइज बेड ड्रायर विथ नीट लेबल डायग्राम. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय, फ्लुडाइज बेड ड्रायर जे आहे त्याचे आपला प्रिन्सिपल लिहायचे, कन्स्ट्रक्शन लिहायचे, वर्किंग लिहायचे आणि ऍप्लिकेशन लिहायचे, आणि आपण नीट लेवल डायग्राम पण करू शकतो. आपला जो 14th नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे
राईट ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ प्लास्टिक ॲज अ पॅकेजिंग मटेरियल. जे प्लास्टिक आहे हे आपण पॅकेजिंग मटेरियल म्हणून यूज करतो, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, डिसॲडव्हान्टेजेस काय आपल्या क्वेश्चनमध्ये लिहायचे. आपला जो 15 नंबरचा क्वेश्चन येतो आहे, डिफरन्शिएट बिटवीन हार्ड जिलेटिन कॅप्सूल अँड सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल. या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचंय, हार्ड जिलेटिन कॅप्सूल आणि सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल यांना डिफरन्शिएट करायचे. आपला जो 16 नंबरचा क्वेश्चन येतो आहे, गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ पावडर ॲज पर आयपी. या क्वेश्चन आपल्याला काय करायचंय, ते इंडियन फार्माकोपियानुसार जे पावडर जे काही क्लासिफिकेशन आहे ते आपल्या क्वेश्चन मध्ये लिहायचं आहे. आपला जो 17 नंबरचा क्वेश्चन येतो आहे, डिफरन्शिएट बिटवीन लोशन अँड लिनिमेंट्स. या क्वेश्चन मध्ये आपला जे काही लोशन्स असतात, लिनिमेंट्स असतात, त्यांना सुद्धा डिफरन्शिएट करायचं. आपला जो 18 नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे बघा, डिफाइन फार्मास्युटिकल एड्स, रोल ऑफ कलरिंग, फ्लेवरिंग अँड स्वीटनिंग एजंट. फार्मास्युटिकल एड्सची आपल्याला इथे काय करायची, डेफिनेशन द्यायची. देन आपण फार्मास्युटिकल एड कलरिंग साठी यूज करतो, फ्लेवरिंग साठी यूज करतो आणि स्वीटनिंग एजंट म्हणून पण आपण यूज करतो. ते सुद्धा आपल्या इथे या क्वेश्चन मध्ये लिहायचं आहे. आपला जो 19 नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे, एनलिस्ट द व्हेरियस बेसेस यूज फॉर फॉर्म्युलेशन ऑफ ऑइलमेंट्स अँड राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑप्थॅल्मिक फॉर्म्युलेशन. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय, की जे काही ऑइलमेंट्स असतात त्याच्या फॉर्म्युलेशन साठी आपण जे काही बेसिस यूज करतो ते आपल्या इथे फक्त एनलिस्ट करायचे. देन आपल्याला काय करायचंय, जे ऑप्थॅल्मिक फॉर्म्युलेशन असतात त्याचे सुद्धा आपल्या इथे काय करायचे, कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे. आपला जो 20 नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे, डिफरन्शिएट बिटवीन क्वालिटी अश्युरन्स अँड क्वालिटी कंट्रोल. या क्वेश्चन मध्ये आपला क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्स बिटवीन करायचे याच्यामध्ये आपला. आपला जो 21 नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे, व्हॉट आर द फ्युचर ऍप्लिकेशन्स ऑफ एनडीडीएस विथ इट्स ऍडव्हान्टेजेस. या क्वेश्चन मध्ये आपल्याला नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टमचे काही फ्युचर ऍप्लिकेशन्स आहेत ते आपल्याला इथे लिहायचे आणि सोबत त्याचे ऍडव्हान्टेजेस पण आपल्या क्वेश्चन मध्ये लिहायचे. आपला जो लास्ट आणि 22 नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे, क्लासिफाय अँड राईट प्रिपरेशन मेथड ऑफ इफरवसंट ग्रॅन्युअल्स. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचे, की जे इफरवसंट ग्रॅन्युअल्स असतात त्यांना क्लासिफाय करायचे आणि त्यांचे प्रिपरेशन मेथड पण आपल्या क्वेश्चन मध्ये लिहायचे. हे होते आपले काही 22 क्वेश्चन जे की आपल्याला शॉर्ट आणि लॉंग क्वेश्चन मध्ये पाहायला भेटणारच आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि IMP फार्मा या चॅनलला सबस्क्राईब करा.